रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. साष्टांग हे करी दंडवत. आनंद लहरी या श्रीनाथ महाराजांच्या ग्रंथावरती आपली ही चिंतन सेवा प्रवचन मालिका चालू आहे. आजचा हा आनंद लहरी भाग 9. गेल्या 8 भागामध्ये आपण चिंतन करत आलेलो आहोत आणि 54व्या ओवीपर्यंतचं आपलं चिंतन झालं आणि आज 55व्या ओवीपासूनचं पुढचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण मायेची करणी काय आहे, माया म्हणजे नेमकं कसं मृगजळ आहे, सद्गुरु कृपेने ते कसं समजते याचा आपण विचार केला. आणि गेल्या 4-5 भागामध्ये मायेचा प्रभाव, माया कशी, माया काय करते, मायेतून आपल्याला सद्गुरूला शरण गेल्यावर कसं मायेचा आपल्यावरती परिणाम होत नाही, या सर्व गोष्टींचा विचार झाला. आणि नाथराय एक 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 ओवी आपल्यासमोर ठेवून माये संबंधानं आणखी त्याचा उलगडा आपल्यासमोर करतात. 54 ओवीनंतरची आलेली 55 ओवी, 55, 56, 57 2-3 ओव्या आपल्यासमोर ठेवतो आणि मग क्रमाक्रमाने एका एका ओवीचा अर्थभागात आपण चिंतन करू. 55व्या ओवीमध्ये नाथराय असं म्हणतात, मायेशी नाही स्वतः चळन, इसी चाळता दिनारायण, माया पटळ आड लावून, भूता ते आपण चेष्टवी. 55व्या क्रमांकाच्या ओवीमध्ये नाथराय असं म्हणतात, मायेला स्वतःच असं अस्तित्व काही आहे का? मायेशी नाही स्वतः चळन. खरं तर ही माया भगवंताने निर्माण केली. भगवंताची ही कल्पना आहे, भगवंताची ही इच्छा आहे. पण ह्या मायेचं स्वतःवरती असं काही, स्वतःचं काही अस्तित्व म्हणजे मायेला स्वतःच्या मताने माया काही करू शकते का? की माया कोणाच्या तरी हाती आहे किंवा मायेवरची सत्ता कोणाची आहे याचा जर विचार केला तर नाथरायने सुंदर सांगितलं. नाथराय म्हणतात, मायेशी नाही स्वतः चळन. माया स्वतःच्या हिमतीनं, स्वतःच्या इच्छेनं, स्वतःच्या कर्तृत्वानं काही करू शकत नाही. इसी चाळिता कोण? आदिनारायण, भगवान परमात्माच हिच्याकडून. कारण भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय ही माया नाही. माया पटळ आड लावून, भूता ते आपण चेष्टवी. माया काय करते महाराज? मायेनं सर्व आपण हे जगत मायेमुळे आपल्याला दिसतं. ही सर्व खेळ भगवान स्वतः आदिनारायण करतात असं आपल्याला दिसतं. हे जगत निर्माण झालं, हे मायेने जर निर्माण झालं हे जरी खरं असलं तरी माया मात्र भगवंताने निर्माण केली, हे सत्य आपल्याला स्वीकारावंच लागेल. नाथरायने सुंदर उदाहरण सुद्धा दिलंय. जैशी शाया, जैसा शाया मंडपा भितरी, एकला बैसोनी सूत्रधारी, वस्त्र लावणी माझारी प्रभांतरी दीपाची. एक पडद्या आड काहीतरी शक्ती आहे आणि त्या शक्तीच्या जोरावर ही सर्व चक्र चालते. ती शक्ती दिसत नाही, नाही का? असा हा सूत्रधार वेगळा कोणीतरी आहे आणि तो सूत्रधार हे सर्व त्या ठिकाणी खेळ खेळताना आपल्याला दिसतो. उदाहरण द्यायचं झालं तर नाथरायने सुंदर उदाहरण दिलं. नाना चेतन पुतळ्या, स्वइच्छा नाचवी तया, हाव भाव दावूनिया जन भुलवाव्या खेळतू. ते गडसूत्री बाहुलीचं नाथराय इथं उदाहरण देतात. गडसूत्री बाहुली आपल्याला माहिती आहे, ते राजस्थानी लोक
त्या कडसूत्री बाहुल्यांचा खेळ खेळतात. आपल्याकडे पण आहे, आपण बघत असतो. कठपुतली म्हणतात, कोणी कडसूत्री म्हणतात. असे 4-5 बाहुले असतात आणि त्यांचा खेळ चालतो. मनुष्य कोणीही तिथे उभा नसतो, तो पडद्यात असतो. त्याच्या हातामध्ये त्याच्या दोऱ्या असतात, त्या दोऱ्या आपल्याला दिसत नाही आणि ह्या निर्जीव म्हणजे अचेतन बाहुल्या खेळत असतात. बघितला का खेळ कधी? बघितलं असेल कुठेतरी, वॉटर पार्कला जातो आपण किंवा कुठेतरी टुरिस्ट प्लेसला जातो किंवा कुठे कुठे खेळणे असतात, कुठे जादूगाराचे खेळ असतात, अशा ठिकाणी ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. अचेतन बाहुल्या खेळताना दिसतात. एखादी बाहुली एखादीच्या गालावरती मारते, एखादी हसते, एखादी पडते, एखादी फिरते, एखादी नाचते. पण मला सांगा, ह्या बाहुल्या स्वतःवरून काही करतात का? यांचं स्वतःचं काहीतरी अस्तित्व त्या ठिकाणी आहे का? मग यांना खेळवणारा, यांना नाचवणारा, यांना हसवणारा हा वेगळाच कुणीतरी आहे ना. आणि तो पडद्यामाग आहे. तसं या मायेला कोणीतरी हलवणारा, कोणीतरी चेष्टवणारा, मायेच्या रूपात मायेच्या करून घेणारा कोण आहे महाराज? तो भगवान परमात्माच आहे, याशिवाय दुसरं कोणीच नाही. म्हणून माया ही भगवंताच्या अधीन आहे. अनेकदा मी प्रमाण सांगितलं असेल, हे शरीर आपलं चालते कोणाच्या सत्तेनं चालते. चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविन, कोण बोलविते हरिविन. मग ही माया नाही म्हणे, हे तसंच होत असते का? दिवस उगवतो, दिवस मावळतो, कोण आहे याच्या मागे? समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, ढगातून पाऊस पडतो, पावसाचे पूर वाहतात, नदीला पूर येतात, नाल्याला पूर येतात, पुन्हा समुद्राला जाऊन मिळतात, पुन्हा समुद्राच्या पाण्याची वाफ होते. हे चक्र जे कोणीतरी करते आहे, हे कोण आहे महाराज? बरं, मायेचे कर्तव्यकारी असे आहे की आज बनवलं ते उद्या राहिलंच असं नाही. त्याचे नाश सुद्धा होतो. कधी कधी ते ठेवल्या जाते, कधी कधी नाश होते, कधी दुसरंच काहीतरी उत्पन्न होते. जगतामध्ये आपण बघतोय ना, उपजे ते नाशे, नाशले ते पुनरपीदिशे, हे घटिका यंत्र जसे माऊली ज्ञानोबा सांगतात ना ज्ञानेश्वरीमध्ये, उपजे ते नाशे. जे जन्माला आलं ते कायमस्वरूपी राहत नाही, तेही निघून जातं. बरं, निघून गेल्यावर संपलं का? दुसरं कोणीतरी जन्माला येतं. अचेतन वस्तूमध्ये सुद्धा तसंच आपल्याला दिसतं. महाराज म्हणतात कठपुतलीचा, हा कडसूत्रीचा खेळ खेळणारा जसा सूत्रधार वेगळा आहे, तसा या जगताचा हा जो व्याप आहे, जगडंबर जे आहे, हे अवडंबर जे आहे, हे चालवणारा दुसरा कोणीतरी आहे. नाथराणी जे उदाहरण दिलं, नाना चेतन पुतळिया, नाना चेतन पुतळिया, स्वइच्छा नाचविया, हावभाव दावनिया, जन भुलवाया खेळ तू. नाथराय म्हणतात, एक एका ते सार मारवित, आपणची शंख ध्वनी करीत, काय झाले म्हणून पुसत आणि हसत आपणची. एक बाहुली दुसऱ्या बाहुलीला मारते, ती रडते, दुसरी हसते. कोण करते हे? तो सूत्रधार करत असतो. तसं झाले म्हणून पुसत, बंड बंडा ते दावी, नाना पातके करवी, गायी पाठी व्याघ्र लावी आणि मारवी त्या ते. आता हे सर्व जगतातले उदाहरण तुम्ही आम्ही बघत असतो. गायीच्या मागे वाघ लागतो, वाघ गायीला खातो, नाही का? उंदराला मांजर खाते, मांजरीवर कोणतरी डाव करतो. हे सर्व आहे ना. कोण करते ही महाराज? ही जी माया आहे, आणि या मायेचा सूत्रधार जो भगवान आहे, याच्याकडून या सर्व गोष्टी होत असतात. अनंत पुतळ्या ते दावित, संहार स्वइच्छा करीत, अज्ञानाते साथ दिसत, नशे मेले जितते ठाई. आणि मग या खेळामध्ये एक पुतळी, एक पुतळा, एक बाहुली दुसऱ्या बाहुलीला मारते, ते निचपित पडते, मेलेली असते. अनेक बाहुल्या खाली निस्पत पडल्या, एका बाहुलीनं दुसऱ्या बाहुलीला मारलं, एका पुतळ्याने दुसऱ्या पुतळ्याला मारलं आणि ते निस्पत पडली, मेल्यासारखी झाली. ते मेलेली असते का? ते मुळात त्या बाहुलीला अचेतनच आहे ना. पण आपल्याला खरं वाटते की नाही? बरं, जाऊ द्या, तेही सोडा. आता बाहुलीचा खेळ राहिला नाही, आपल्या लक्षात येणार नाही. टीव्हीवरची सिरियल बघा ना, टीव्हीवरची सिरियल बघा,
मूव्ही बघा, पिक्चर बघा, सिनेमा बघा, काय असते, किती रंगून जातो आपण त्या सिरियल मध्ये. सासूने सुनेला मारलं, काय एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, तो मेला, तो त्या दवाखान्यात पडलेला आहे, कोणी घरचं जात नाही, तिसरंच कोणीतरी येते. आणि हे सर्व बघून बघणारा जो प्रेक्षक वर्ग असतो त्याला वाईट वाटतं, अरे याच्या घरचं कोणीच आलं नाही, हा एवढा अंत्यवस्थ परिस्थितीने पडलेला आहे, हा आयसीयू मध्ये आहे, याच्या मेंदूला लागलो, याचा हात तुटला, याचा पाय पडला, आता हा मरणार. सिरियल मध्ये बघणाऱ्याला खरं वाटते, बघणारा एवढा गुंग होऊन जातो, एवढा गुंग होतो, अरे बापरे आता काय होईल, आता काय. खरं असते का ते सिरियल मधलं आहे, ते आपल्याला दिसते पण तसं नसते, ते भासते, भासवल्या जाते. असं भासवणारा जो कोणीतरी डायरेक्टर आपल्याला ते दाखवतो, सिरियलच्या माध्यमातून आपण बघतो आणि त्यात गुंग होऊन जातो. तसं कठपुतलीचं तुम्हाला उदाहरण सांगितलं. आता हे नाथ महाराजांच्या वेळेस मूव्ही सिनेमे नसतील म्हणून त्यांनी ते सांगितलं नाही. अर्थात काय यात आपण जे गुंतून जातो, आपण जे त्यामध्ये रत होतो आणि आपल्याला ते खरं वाटते, ते खरं नसते. ह्या मायेची करणी आहे, पण हे करणारा कोणतरी वेगळाच आहे. मध्ये मी उदाहरण सांगितलं होतं, आता टीव्ही मध्ये शो चालू आहे आणि मुंबईमध्ये शो चालू आहे, एक कॉलनी दाखवली, त्याला आग लागली, लोक पळतात आहेत, 3-4 लोक त्या आगीत होरपळून मेले. सिरियल मध्ये खरंच मेले का? ते सिरियल मध्ये मेले, खरं त्याचा काहीही संबंध नाही. तसा हा मायेचा प्रताप आहे. नाथराय आपल्याला सांगतात, दाखवी नाना सुख दुःखाते, ते होय कवन कवनाते, एका विन दुजे नाही येते, पाप पुण्या ठाव कैसा. अनेक सुख दुःख त्या ठिकाणी दिसतात. कठपुतलीचा खेळ बघा, सिनेमा बघा, सिरियल बघा, अनेक सुख दुःख त्या ठिकाणी दिसतात. ते सुखही नसतात, ते दुःखही नसतात, ते दाखवण्यापुरतं फक्त असते. खरं पाहता शाश्वतरित्या जर बघितलं, वास्तव बघितलं, तर त्यातलं काहीही नसते. तशी ही मायेची करणी आहे. नाथराय म्हणतात, तैसा भगवंत लीलावतारी, चिदाकाशीच्या मंडपा भितरी, माया पटलावनी माझारी, प्रभांतरी स्वरूपाची. अशाच प्रकारे हा जो डायरेक्टर आहे ना आपला भगवंत, ज्याने हे विश्व निर्माण केलं, ज्याने हे जगत निर्माण केलं, ज्याने तुम्हा मला निर्माण केलं, ज्याने ही माया निर्माण केली, हे सर्व तो आपल्याला दाखवतो. महाराज तो निर्माण करतो, आपण त्याकडे आकृष्ट होत असतो आणि या मायेच्या या शक्तीमुळे आपण त्यात कुठेतरी सुख आपल्याला लाभते, कधी आपल्याला दुःख वाटते. आपल्याला ते वास्तव, आता जीवनातलं सुख दुःख वास्तव वाटतेच ना, हो नाही का? आपल्याला सुख जीवनामध्ये, संसारामध्ये आपल्याला एखाद्या गोष्टीचं सुख आणि दुःख होतेच ना. सुख झालं की आपल्याला बरं वाटते, दुःख झालं की आपल्याला वाईट वाटते. अनुकूल प्रतिकूलता ही मायेमुळे निर्माण होते. योग्यांना, ज्ञान्यांना, संतांना, साधूंना अनुकूलता आणि प्रतिकूलता वाटत नाही. त्याचं कारण त्यांनी मायेवरती विजय मिळवला आहे. श्री संत गाडगेबाबांच्या जीवनामध्ये प्रतिकूलता अनेकदा आली. कीर्तन करत असताना निरोप आला, तुमचा मुलगा वारला. गाडगे बाबांसारखे वैराग्य मूर्ती असलेले संत त्या ठिकाणी म्हणतात, ऐसे मेले कोट्यानं कोटी, काय रडू एकासाठी. का? कारण काय? प्रतिकूलतेमध्ये दुःख आहे ना, पण या योग्यांचं, या वैराग्य मूर्तींचं, संतांचं, साधूंचं, यांनी मायेवरती कधीच विजय मिळवलेला असतो, संसारावरती कधीच विजय मिळवला असतो. जिंकावा संसार, हे जे तुकोबाराय सांगतात, यांनी आपला संसार जिंकलेला असतो, मायेवरती विजय मिळवला असतो. म्हणून त्यांना त्या ठिकाणी कुठलंही सुख दुःख लाभत. त्यांना माहिती आहे ना, ही लीला करणारा भगवंत आहे. या लीला, भगवंताच्या लीला फक्त बघत राहायच्या. करणारा तो आहे
आणि त्यामुळे येणारं सुखही त्याच्याकडूनच आहे, येणारं दुःख सुद्धा त्याच्याकडूनच आहे. हा मायेचा प्रताप आहे. हे जेव्हा लक्षात येईल त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये सर्व आनंदाच्या लहरी निर्माण होतील. नाथराय या ठिकाणी असं सांगतात की बाबा रे, नाना याती नाना वर्ण नाना कर्मे पाप पुण्य सुख दुःखादी भोग दारुण करुणे आपण निराळा. काय केलंय भगवंतानी महाराज? अनेक वर्ण निर्माण केले, अनेक जाती निर्माण केल्या, अनेक योनी निर्माण केल्या, अनेक प्रकारचे सुख अनेक प्रकारचे दुःख निर्माण केले आणि आपण मात्र निराळच राहिला. तो निराळाच आहे. भगवंत निराळाच आहे. अहो 16,108 बायका असताना सुद्धा तो ब्रह्मचारी आहे. तुकोबाराय वर्णन करतात. हा नाटकी आहे, नटधारी आहे. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, भोग भोगुने ब्रह्मचारी, भोग भोगुने ब्रह्मचारी, नवल केवढे केवढे. हे एक नवल आहे भगवंताचं महाराज. सर्व करतो पण कशातच नाही असा दिसतो. काय भगवंताने हे कशासाठी निर्माण केलं, काय केलं याचा विचार सुद्धा आहे, आपण करू, नाहीच नाही. परंतु एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे. हे जे जगताचं परिमंडळ, हे सुखदुःखाच्या ज्या गोष्टी आहेत, अनुकूलता प्रतिकूलता जी आहे, याच्या मागे कोणतरी जर असेल तो भगवंत आहे. भगवंताच्या लीला आहेत. नाथराय तेच आपल्याला सांगतात. जो जैसे जैसे चेष्टवित तैशी तैशी भूते, नाचत सर्वही करविता भगवंत, पाप पुण्य हे कवडाशी. कधी आपल्याकडून पाप होते, कधी आपल्याकडून पुण्य होते. करता करविता कोण आहे? तोच आहे ना. कधी आपल्याला सुख मिळते, कधी आपल्याला दुःख मिळते, कधी आपल्याला पैसे मिळतात, कधी आपल्याला पैसे मागावे लागतात, कधी आपल्याला असं वाटते आपल्याला यश मिळालं, कधी असं वाटते अपयश मिळालं. पण खऱ्या अर्थाने विचार केला तर देता देवविता नेता नेमविता, तेथे याची सत्ता काय आहे. त्या कडसूत्री बावल्यांसारखं, कडपुतल्यांसारखं दिसत जरी असलं, हे नाचतात, हे चेष्टवतात, हे हसतात, हे झोपतात, हे भांडतात, तरी ते करवणारा कोणतरी वेगळं आहे. तसं या जगतामध्ये, या संसारामध्ये हे चालवणारा कोणतरी वेगळं आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि हे कळावं म्हणूनच संत महात्मे आनंद लहरी सारखा ग्रंथ आपल्या समोर ठेवतात. महाराज म्हणतात, तुमच्या हातून कधी पाप घडते, कधी पुण्य घडते. मी पुण्यवान आहो असं तुम्ही म्हणताय, पण आपण पुण्यवान असताना आपल्या हातून किती पाप, पुण्य करता करता किती पाप होतात, याचा लेखाजोखा आहे का महाराज? नाही ना. कारण करता करविता करवून घेणारा परमात्मा आणि ती माया काय करून घेईल सांगता येत नाही. अनेक अंगाने जर विचार केला तर जे संत महात्मे आहेत, साधू आहेत, त्यांना पापही नाही आणि पुण्यही नाही. जे कदामध्ये तुम्हा आम्हाला सर्वांनाच वाटते ना, पापी खराब असतात, पुण्यवान चांगले असतात, वाटतात ना. पाप पुण्याची कल्पना खरी आहे की खोटी आहे? हे बघा, पाप आणि पुण्याची संकल्पना जर आली नसती ना, तर महाराज नंगा नाच झाला असता. काय सांगू तुम्हाला. आताच अशी परिस्थिती आहे की माणसं मानायलाच तयार नाही. पण थोडा तरी वचक कशामुळे असेल तर पाप आणि पुण्याची संकल्पना शास्त्राने आपल्यासमोर मांडली आहे, साधू संतांनी आपल्याला सांगितली आहे. त्याच्यामुळं काहीतरी वचक आहे. साधू संतांनी आपल्याला सांगितलं, बाबा रे, परावे आणणारी माऊली समान, परावे आणणारी रखमाई समान. हे सांगितलं नसतं तर आज काही अंश जरी जे संस्कृती टिकून आहे ना, ती पाप पुण्य ही संकल्पना मानण्यामुळं त्या ठिकाणी टिकून आहे असं दिसतं. मी असं म्हटलं की संतांना पाप पुण्य नाही, कारण ते त्याच्या पलीकडे गेलेले असतात.
पाप पुण्याच्या संकल्पनेच्या पुढे जाण्यासाठी सद्गुरु कृपा लागते, संतांची कृपा लागते. कारण माणसाने पुण्यकर्म करायचं ठरवलं की त्याची पापापासूनची वासना थोडी थोडी का होईना कमी होते, आणि ती कमी झाली की मग पुण्यपदरात पडतो, आणि ते पुण्यपदरात पडलं की मग आपण ज्ञानाचे अधिकारी होतो. आणि ज्ञानाचे अधिकारी एकदा झालं की ज्ञान संपादन करून भगवत प्राप्तीचा मार्ग मोकळा होत असतो. आणि हा भगवत प्राप्तीचा मार्ग मोकळा करून घेण्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम मियात. ज्ञानाशिवाय काहीच नाही ना हो. आणि ते ज्ञान कुठे असेल तर आपल्याला माहित आहे, ते संतांशिवाय दुसरीकडे ते ज्ञान आपल्याला मिळू शकत नाही. सद्गुरूशिवाय ते ज्ञान आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मग ही माया आपल्याला कळते की माया मोह ममता याचा खरं विश्लेषण त्या ठिकाणी आपल्याला समजून येतं. आणि ते समजून यावं म्हणून नाथरायांनी अनेक उदाहरणाने आपल्याला या ठिकाणी समजून सांगितलं की रे बाबा, तुला जे असं फुशारकी मारतो ना, मी केलं, ते सोडून दे. अहम सोडून दे. आणि अहम सोडून हे सर्व करणारा तो भगवंत आहे हे आपल्या मनाशी हा चंग बांध. माणसं मानायलाच तयार नाहीत. आता देवच मानायला तयार नाही तर देवच सर्व करतो, मानतील कसं? पण हे मात्र लगेच म्हणतील लोक. आता मी म्हटलं ना, पापही तोच करून घेतो, पुण्यही तोच करून घेतो. तर लोक म्हणतील आम्ही काय केलं, देवानीच बुद्धी दिली, असं म्हणतात बरेचदा लोक. चोरी करायला नको होती, देवानेच बुद्धी दिली, मग देवच देतो ना बुद्धी. चोरी करायची देव बुद्धी देतो. लोक हे मात्र मानतील. पण एखादं चांगलं सत्कर्म केलं, दान धर्म केलं, एखाद्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न केला, एखाद्याला मदत केली तर म्हणेल मी केलं, ते भगवंताने केलं असं म्हणत नाही माणूस. पण वाईट झालं तर देवाने केलं, नाही का? देवाने आपल्याला अनुकूल गोष्टी दिल्या तर आपण कधी असं म्हणत नाही देवाने दिलं. पण एखादी प्रतिकूल गोष्ट दिली तर देव आमच्या मागच लागला हो. काय दुःख देतो देव, काय दुःख देतो देव. पण देवाने तुला दिलेले सुख कधी देवाच्या नावाने तू सांगितलं का देवाने आम्हाला दिलं? नाही सांगत ना. अर्थात ही आपली तुमची आमची जीवाची स्थिती आहे महाराज. पण साधू संत याही स्थितीच्या पलीकडे गेलेले असतात. त्यांना मान अपमान सुख दुःख काहीच जाणवत नाही. आपल्याला माहिती आहे 12 वाद्य बघा, समशीतोष्ण दुःखेषु तथा मान अपमान येऊ. खूप वर्णन आहे महाराज, खूप वर्णन आहे. योग्यान साधकांच्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी बघितल्यानंतर मग खरे ज्ञानी कोण, खरे साधू कोण, खरे महात्मे कोण याचा आपल्याला त्या ठिकाणी उलगडा होत असतो. नाथराय या ठिकाणी हे सांगतात की बाबा रे, हे जगत जे चालते, ही प्रतिकूलता अनुकूलता जे आपल्याला तुम्हाला दिसते, जे आता मी भारावून जातो, ते सर्वच्या सर्व भगवंताच्या शिवाय त्या ठिकाणी होत नाही. याचा सूत्रधार भगवान आहे. पाप पुण्य बोलणे जैसे शेता माझी बुजवणे, तेथे जसे साचपणे ऋताभिने वनचरी. एवढ्या ओळीचा अर्थ बघू आणि मग पुढच्या भागामध्ये उर्वरित चिंतन करू. नाथराने उदाहरण दिलं, शेतातलं बुजगावणं माहिती आहे का आपल्याला? शेतात बुजगावणं करून ठेवत असतात. एखादं मळकं ठेवतात, त्याला चुना मारून असे डोळे बिशी लावून कपडे घातलेले असतात. बुजगावणं म्हणजे पक्ष्यांना असं वाटते का माणूस उभा आहे आणि तो आपल्याला हाकलेल. किंवा रात्रीचं लोकांना असं वाटते कोणीतरी माणूस उभा आहे बाबा, शेतात जाऊन चोरी करू नये, पण ते बुजगावणं असते. किंवा वनचरी प्राण्यांना सुद्धा असं वाटते की माणूस उभा आहे, त्याच्यामुळे कोणी आतमध्ये जात नाही. का जात नाही? कारण बुजगावणं तिथे आहे. तसं नाथराय म्हणतात ते पाप पुण्याचं बुजगावणं आहे. या बुजगावण्यामुळे आम्हाला कधी कधी भीती वाटते, पाप होते का, पुण्य होते का? नाथराय म्हणतात जे महात्मे आहे, जे ज्ञानी आहेत, जे खऱ्या अर्थानं भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत, त्यांना हे बुजगावणं वाटते. आणि ते बुजगावणं वाटावं, ही खरं बुजगावणं आहे केव्हा समजेल? जेव्हा अज्ञान नाहीसं होईल, नाही का? आपण बरेचदा विचार करतो रज्जुवरी भाषे मिथ्या सर्प. सापाची भीती केव्हा जाईल? ती दोरी आहे असं कळल्यानंतर.
म्हणजे दोरी हे साप आहे. अज्ञान गेल्यानंतर म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या सापाला साप, त्या दोरीला साप न समजता दोरी समजल्या जाते. तसं या ठिकाणी या मायेला खरं न समजता ज्ञान प्राप्त झालं की ते खऱ्याचं, हे खरं आहे अज्ञान नाहीस होते. आणि हे नेमकं काय आहे, हे साप नाही दोरी आहे. तसं हे जगत काय आहे हे समजते, हे जगत मिथ्या आहे हे समजते. आणि मग ब्रह्मसत्यम जगत मिथ्या ही जी भावना आहे ही आपल्याला त्यापर्यंत आपण पोचत असतो. खरं म्हणजे या आनंद लहरीमध्ये नाथरायांनी सुंदर अशी उदाहरणं देऊन आपल्यासमोर याचा उलगडा करत आपल्यावर बिंबवण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला माहिती आहे, मी मुद्दामूनच आनंद लहरीचं चिंतन घेतलं. बहुतेकदा या ग्रंथावरचं चिंतन आपल्याला क्वचित प्रसंगी ऐकायला मिळालं असेल. आपण बरेचदा तुकोबारायांच्या अभंगावर चिंतन केलं, नाथरायांच्या अभंगावर चिंतन केलं, माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीवर चिंतन केलं, अनेक विषयावर आपण चिंतन करतो. श्रीमद भगवद्गीतेला चिंतन केलं, भारुडावर चिंतन केलं. सर्वांचा विषय एकच आहे. सर्वांचा विषय एकच आहे की या माई कशा संसारातून दूर होऊन भगवत प्राप्ती कशी करता येईल. सर्वांचा विषय जरी एक असला तरी ते आणखी प्रकर्षानं आपल्याला समजावं म्हणून नाथरायांनी अगदी सुलभ आणि मधुरतेनं आपल्यासमोर हे मांडलं. ही आनंद लहरी आपल्याला आनंद प्राप्त करून देऊ यासाठी हा आपला प्रवचनाचा चिंतनाचा प्रपंच आपण चालू केलाय. नाथरायांच्या आनंद लहरी या ग्रंथावरील आजच्या 9व्या दिवसाची सेवा 9वा भाग इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये उर्वरित चिंतन करण्यासाठी. आज आपण ओवी क्रमांक 65 पर्यंत आलेलो आहोत. उद्या म्हणजे पुढच्या भागामध्ये ओवी क्रमांक 65च्या पुढच्या ओव्या घेऊन चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तुर्तास आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये म्हणजे आनंद लहरी भाग 10 मध्ये ओवी क्रमांक 65च्या पुढे. तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाने. आनंद लहरीचं चिंतन जरूर ऐका, कारण अशा प्रकारचं चिंतन विशेष करून आनंद लहरीवरचं चिंतन कमी ठिकाणी असं ऐकायला मिळतं. आपण सर्च करत असाल, आपल्याला यूट्यूबवर जरी आपण सर्च केलं तरी आपल्याला असं म्हणजे खूप प्रमाणामध्ये याचं चिंतन असं झालेलं मिळणार नाही. काही काशीनं आपण आपल्या अल्पबुद्धीनं शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराजांच्या कृपेनं त्यांच्याच आनंद लहरीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहोत. ज्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांनी सर्व भाग न चुकता ऐका. ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, इतरांनाही सबस्क्राईब करायला लावा. या चिंतनासोबतच या अगोदर झालेले आपले अनेक विषयावरचे चिंतन सुद्धा ऐका एवढी विनंती करतो आणि थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, पण त्या अगोदर नाथरायांचं भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.